कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पालघर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी बैठका घेऊन आढावा घेतला। यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमध्ये विक्रमगड आणि नालासोपारा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या। मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमध्ये आयोजित बैठकीत बोलताना ते म्हणाले की निरंजन डावखरे यांच्या विजयाची जबाबदारी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी घ्यावी। तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की आपल्या सीट कमी झाल्या यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचलं। त्यांनी मागासवर्गीय नागरिकांना संभ्रमित केलं की जर मोदी सरकार आलं तर ते संविधान बदलेल। आदिवासी समाजालाही पैसा कायद्याबाबत त्यांनी संभ्रमित केलं। जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलं। जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर पहिल्यांदा ते मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील। त्यांना मत देणं म्हणजे पुढचे 5 वर्ष मोदी सरकारच्या योजना बंद पाडणे असं आहे। मोदींना बदनाम करणे, त्यांच्या योजना बंद पाडणे हे त्यांचं षडयंत्र आहे। खोटं बोलून त्यांनी मतं घेतली आहेत, त्याचा बदला जनता विधानसभेत घेतल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही यावेळी बावनकुळे यांनी केलं। सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ नाराज आहेत, तर दुसऱ्या बाजूला जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्या ठिकाणी सेना आणि भाजपचे पदाधिकारी किंवा उपस्थित नव्हते असं सांगितलं जातं। राष्ट्रवादीकडे सीट आहे, प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे स्वाभाविक ती राष्ट्रवादीकडे आहे। आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या सुनेत्रा पवारजी आहेत त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे, तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाही आहे। ती प्रफुल्ल पटेलांची सीट आहे, ती राष्ट्रवादीकडेच आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला आहे। मी सुनेत्रा पवारजींचं अभिनंदन करतो। सर, सूरज चव्हाण जे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांनी असं सांगितलंय की ज्या पद्धतीने ऑर्गनायझर मध्ये जे छापून आलं त्यात जर शिस्तबद्ध म्हणजे भाजपचा विजय झाला असता तर ती संघाची शिस्तबद्ध होती, मात्र आता पराजय झाल्यानंतर त्याचं खापर जे आहे ते अजित पवार। सूरज चव्हाण काय बोलले मला माहिती नाही। सर, देखा जाए की संजय मराठी होतं सर, मनसे आता सोबळावर विधानसभा लढण्याचा नारा देते, कारण जी महाविकास आघाडीला मिळाली जी मतं आहेत ती मराठी याची नव्हती, ती मोदींच्या विरोधातली होती असं बोललं जातं। माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं। बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे, विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे। इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे। जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेल, तोपर्यंत ते आपली भूमिका त्यांची आहे, पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुढच्या काळात त्याचा मार्ग निघेल। सर, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे, तर उद्धव ठाकरेंनी याच्या राणेजींच्या विजयावरती देखील कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं सांगितलंय का? जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ईव्हीएम मध्ये दोष देतात, मशीनवर दोष देतात। जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ते निवडणूक आयोगावर दोष देतात। त्यांचं ठरलं आहे, निवडणूक हरले की पैशाने हरले, निवडणूक हरले तर मशीननी हरले, निवडणूक हरले तर त्या ठिकाणी आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला। जिकडे जिंकले तिकडे काय, जिकडे जिंकले तिकडे काय, कधी आम्ही पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा हा ना धर्म आमचा आहे आणि आम्ही कधी करत नाही। सर, जरांगे पाटलांचा आजचा 6वा दिवस उपोषण, सरकारचं काय पुढील धोरण आहे? सरकारचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आहे, योग्य चर्चा होईल, त्यातनं काही मार्ग निघतील। सर, पुणे हिट अँड रन प्रकरणात आता जे मृतक आहेत त्यांच्या विचारात देखील दारूवंश टाकण्यात आले तसा आरोप देशमुखांनी केलाय। त्यांनी काय आरोप केला म्हणून त्याचं उत्तर मी द्यावं असं नाही आहे। मी या ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारी करता आणि त्यांना पालघर लोकसभेत जसे खासदार हेमंत सवरा निवडून आले, पालघर लोकसभेतला प्रत्येक पदवीधर हा निरंजन डावखरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे। सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने खोटा प्रचार करून मतं घेतले।
महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला. मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला. आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला. आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मतं घेतले आहे. आता मी आदिवासी भागात फिरतो आहे. आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूलथापाला बळी पडलो. काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की 4 तारीख झाल्यानंतर 5 तारखेला आम्ही प्रत्येक घडी 8,500 रुपये देऊ. महिलांना 8,500 रुपये महिन्याचे देऊ. वर्षाचे 1,00,000 रुपये देऊ. आता लोक वाट बघताय नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे 1,00,000 रुपये केव्हा येतील. 8,500 रुपये जे येणार होते, 8,500 रुपये जे 5 तारखेला येणार होते 5 जूनला अकाउंटमध्ये, ते केव्हा येतील वाट बघताय. आज मी 4-5 महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की 8,500 रुपये आमचे आले नाही. अशा भूलतापा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे, महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे. मोदी संविधान तर बदलणार नाहीये. मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा 3री टर्मचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात केली आणि हे जे 8,500 रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे, त्याचं काय झालं. खोटं बोलून त्या ठिकाणी मतं घेतले आहे. त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी अजूनही खोटं बोल पर रेटून बोल हे जे सुरू आहे, विकासाच्या बद्दल एकही शब्द बोलत नाही. मागासवर्गीयाचा विकास कसा होईल, सामाजिक विकास कसा होईल. आणि आता तर हे ठरलंय त्यांचं, मोदीजींच्या सरकारच्या संपूर्ण योजना बंद पाडण्याचं षडयंत्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी करताय. म्हणजे सर्व विकास योजना मोदींच्या, रेशनची योजना असेल, त्या ठिकाणी महिलांच्या योजना असतील, शेतकऱ्याची सन्मान योजना असेल, सर्व षडयंत्र करताय महाविकास आघाडी. म्हणजे जनतेला जे आज अन्न भेटत आहे तेही बंद करायच्या विचारात आहे. जनतेला जे त्या ठिकाणी शेतकरी किसान सन्मान योजनेचे पैसे भेटतात ते महाविकास आघाडी बंद करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या मोदींच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे. आणि म्हणून निरंजन डावखरे यांच्या या ठिकाणी आम्ही प्रचारात असताना आता आदिवासी मागासवर्गीय समाजाने आम्हाला हे सांगितलं आहे, आम्ही खोट्या प्रचाराला बळी पडलो आहे, पण पुढच्या काळात आम्ही अशा प्रचाराला बळी पडणार नाही.